कृषी बीज या सॉफ्टवेअरची ही मुख्य स्क्रीन आहे। यात सुरुवातीला सॉफ्टवेअरचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। त्यासाठी रजिस्ट्रेशन व लायसन्स या बटनवर क्लिक करावे। यात आपल्या फर्मबद्दलची योग्य ती माहिती भरावी, जसे की कंपनीचे नाव, गाव किंवा शहर, प्रॉपरायटर किंवा पार्टनर नेम, कंपनीचा पत्ता, फोन नंबर, कीटकनाशके विक्री लायसन्स नंबर, बियाणे विक्री लायसन्स नंबर, किरकोळ खते विक्री लायसन्स नंबर, घाऊक खते विक्री लायसन्स नंबर, वॅट टिन नंबर, CST टिन नंबर। ही माहिती भरत असताना यातील कंपनीचे नाव, गाव किंवा शहर, प्रॉपरायटर नेम, कंपनीचा पत्ता यातील माहिती काळजीपूर्वक भरावी, कारण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही। इत्यादी माहिती भरल्यानंतर या माहितीवरून मशीन कोड जनरेट होतो आणि रजिस्ट्रेशन नंबरसाठी आपण वरील दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन नंबर घ्यावायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर एंटर करून ओके या बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे आपल्या सॉफ्टवेअरचे रजिस्ट्रेशन होईल। ज्या कंपनी नावाने आपले रजिस्ट्रेशन झाले आहे ते नाव आपणास वरती दिसेल। त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये काम चालू करण्यासाठी नवीन वर्ष तयार करणे आवश्यक आहे। त्यासाठी नवीन वर्ष तयार करणे या बटनावर क्लिक करावे। यात जुन्या वर्षातील क्लोजिंग बॅलन्स आपण तयार करत असणाऱ्या नवीन वर्षात ऑटोमॅटिकली येतो। नवीन वर्ष तयार करण्याचा कालावधी सिलेक्ट करा। तसेच पासवर्ड सुरक्षा देण्यासाठी पासवर्ड सुरक्षा या ऑप्शनवर टिक करा आणि योग्य तो पासवर्ड टाईप करा। पुन्हा तोच पासवर्ड रिपीट करा आणि नवीन वर्ष तयार करण्यासाठी नवीन वर्ष तयार करा या बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे आपले नवीन वर्ष तयार झालेचा मेसेज आपणास बघावयास मिळेल आणि तयार झालेले नवीन वर्ष आपल्याला लिस्टमध्ये ॲड झालेले दिसेल। कोणत्याही वर्षाचे काम डिलीट करण्यासाठी नष्ट करणे या बटनावर क्लिक करावे व आपला पासवर्ड टाईप करून खात्री असल्यास होय या बटनावर क्लिक करावे, अन्यथा नाही या बटनावर क्लिक करावे। तसेच सॉफ्टवेअरचा पासवर्ड बदलण्यासाठी पासवर्ड बदलणे या बटनावर क्लिक करावे। यात सध्याचा पासवर्ड टाईप करावे आणि आपल्याला जो दुसरा नवीन पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड येथे टाईप करावे। पुन्हा तोच पासवर्ड येथे टाईप करावे। अशा प्रकारे होय या बटनावर क्लिक करावे। त्यानंतर आपण काम करत असलेल्या वर्षाचा बॅकअप घेण्यासाठी बॅकअप या बटनावर क्लिक करावे। या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक आठवड्याला दर सोमवारी ऑटोमॅटिकली बॅकअप घेतला जातो। आपण जे वर्ष तयार केलेले आहेत त्यांची लिस्ट आपणास येथे बघावयास मिळेल। त्यापैकी ज्या वर्षाचा बॅकअप घ्यावायचा आहे ते वर्ष सिलेक्ट करून बॅकअप घेण्याचे स्थान सिलेक्ट करा आणि होय या बटनावर क्लिक करा। त्यानंतर विंडो क्लोज करा। आपण बॅकअप घेतलेला डेटा रिस्टोर करण्यासाठी रिस्टोर या बटनावर क्लिक करा। बॅकअप घेतलेला डेटा सिलेक्ट करा आणि विंडो क्लोज करा। या स्क्रीनमध्ये वर्ष तुलना या ऑप्शनद्वारे आपणास मागील वर्ष आणि चालू वर्षातील नफा तोटा यातील फरक ग्राफद्वारे लक्षात येईल। यात आपण तयार केलेले सर्व वर्ष येथे दिसतील आणि आपणास ज्या खाते वर्गाची तुलना करावयाची आहे ते खाते वर्ग येथे सिलेक्ट करावे। त्याचप्रमाणे सॉफ्टवेअरमधील फॉन्ट प्रॅक्टिससाठी फॉन्ट प्रॅक्टिस या बटनावर क्लिक करावे। आपण या फॉन्ट प्रॅक्टिसची प्रिंट देखील काढू शकतात। त्याचप्रमाणे काम करत असताना कॅल्क्युलेटरचा उपयोग करण्यासाठी कॅल्क्युलेटर या ऑप्शनवर क्लिक करावे। अशाच प्रकारे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या नवीन ऑफर्ससाठी www.krushibees.com
या वेबसाईटवर आपण भेट देऊ शकता.